हॅलो एव्हरीवन. वेट इज ओव्हर. ज्या बॅचची अ, मुलं आतुरतेने वाट पाहतात, त्यामध्ये नवीन स्टुडंट्स आहेत, ज्यांनी मागच्या वर्षापासून 2 वर्षापासून प्रिपरेशनला सुरुवात केली आहे किंवा जे कंप्लीटली न्यू आहेत, अशा सर्व स्टुडंट्सनी अ, मला खूप आग्रह केला आणि खूप लोकांचे कॉल्स, मेसेजेस आले, की सर नवीन बॅच ऑनलाईन आणि रेकॉर्डेड अशी कुठलीतरी तुम्ही घ्यावी, अशी मुलांची इच्छा होती. बऱ्याच मुलांचं हे पण होतं, YouTubeवर पण तुम्ही या. ठीक आहे, मी मागच्या 1 महिन्यापासून YouTubeवर नाहीये. त्याच्या अगोदर मेन्सच्या एक्झामसाठी मी भरपूर प्रिपरेशन मुलांचं घेतलं होतं. पण आता ही बॅच करणं ही काळाची गरज होती माझ्यासाठी. कारण मुलांना जी प्रॉपर प्रिपरेशनसाठी एक परफेक्ट बॅच पाहिजे होती इंग्लिशची. तर आपण आता ही बॅच चालू करतोय आणि आपण ही बॅच चालू करतोय ॲक्चुअली 19th जानेवारी 2026. याचं रिझन हे आहे, कारण की पुढच्या वर्षी म्हणजे ह्या 2026 मध्ये ह्या वर्षी ऑगस्टपासून ते डिसेंबरपर्यंत एक्झामचा पूर्ण म्हणजे प्री आणि मेन्स सगळ्या एक्झाम असणार आहेत आणि कदाचित काही एक्झाम ह्या जानेवारीपर्यंत पण जातील. त्यामुळे 19 जानेवारी ठेवण्याचे कारण हे की 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल आणि मुलांना 19 जानेवारीपर्यंत प्रिपरेशन करायला आणि मी सपोर्टला असेल. त्यामुळे आपण 19 जानेवारी ही तारीख ठेवली आहे. सकाळी 11 वाजता बॅच असणार आहे, पण एकच सेशन असणार नाहीये. ॲक्चुअली एक लाईव्ह सेशन असणार आहे आणि एक टेस्ट रेकॉर्डेड मुलांना असणार आहे. पण ते सगळं आपण पुन्हा बोलूया. आता आजच्या ह्या व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. कारण की मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण 2026 ह्या वर्षी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला रिझल्ट आणायचा आहे. यासाठी ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींविषयी मी ह्या पूर्ण सेशनमध्ये बोलणार आहे. तर शेवटपर्यंत सेशन पहा आणि लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. 100% लाईक मला पाहिजेत. ठीक आहे? बरं. आता ही जी बँकिंगची नवीन बॅच आहे आपली, त्याचं नाव आहे एलीट बॅच आणि ही आपली मुद्दामून इथे मी फाउंडेशन टू मास्टरी ठेवलंय. याचा अर्थ आपण ही बॅच एकदम बेसिकपासनं म्हणजे जे बिगिनर्स आहेत, ज्यांनी नुकताच बँकिंगचं प्रिपरेशन चालू केलंय किंवा ज्यांना बँकिंगचं कुठलंच बॅकग्राऊंड नाहीये. असे स्टुडंट्स जे जुने स्टुडंट्स आहेत, ज्यांनी बऱ्याच ठिकाणी बॅचेस केल्यात, पण त्यांना इंग्लिशमध्ये रिझल्ट मिळत नाहीये. अशा सर्व मुलांसाठी आपण ही एकदम बेसिकपासून बॅच ठेवतोय. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. आता याची फीस काय असणार, यामध्ये आपण काय-काय टॉपिक्स कव्हर करणार, महत्त्वाच्या गोष्टी काय-काय आहेत, इंग्लिश महत्त्वाचं कशामुळे आहे, हे सगळं आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडंसं व्यवस्थितपणे पहा, व्यवस्थित नीट ऐका माझं बोलणं. माझं बोलणं फार महत्त्वाचं असतं. कान देऊन व्यवस्थितपणे ऐका. मी ज्या-ज्या गोष्टी बोलतो, त्या सगळ्या तुम्हाला लॉजिकली पटणाऱ्या असतील. जसं की आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एका स्टुडंटचा कॉल, मेसेजेस वगैरे येत राहतात मुलांचे असे भरपूर WhatsAppवर, Telegramवर मुलांचे मेसेज असतात. ज्यामध्ये मुलं अप्रिशिएट करतात, की "सर, तुमच्यामुळे किती बदल घडला आमच्यामध्ये, इंग्लिशमध्ये स्कोर किती वाढला." याचं एक साधं उदाहरण दाखवतो तुम्हाला मी. एक स्टुडंट होता. तो म्हणाला, "ऑल क्रेडिट गोज टू यू सर. आय हॅव ग्रॅज्युअली सीन ग्रेट इम्प्रूव्हमेंट इन माय इंग्लिश स्कोर फ्रॉम 2024 टू 2025 आणि IBPS PO प्रिलिम्स 2025 मध्ये तो क्लिअर झाला. इंग्लिश स्कोरमुळे." बघा आता जे लोक म्हणतात, की इंग्लिशचा स्कोर नसला तरी चालतो वगैरे त्या लोकांसाठी आहे. विल शुअरली मीट वगैरे त्यांना सांगितलं इंग्लिश ड्राईव्हच्या मॉक टेस्ट आहेत किंवा YouTubeचे लेक्चर्स आहेत किंवा इंग्लिशची माझी बॅच जी आहे, याच्यामुळे तो फरक पडला. तर याविषयी तो बोलतोय, "नाऊ इन IBPS PO 2025 ही हॅज गॉट 22.25 आउट ऑफ 30." तेच 2024 मध्ये IBPS PO आता त्याचा 22.25 आहे 30 पैकी. त्याचा PO 2024 मध्ये 7.75 कट ऑफ होता आउट ऑफ 30. ठीक आहे. म्हणजे त्याचा स्कोर होता. आता त्यावेळेसचा कट ऑफ निघाला होता. पण आता कट ऑफ खूप वाढला आहे. एवढं सोपं राहिलं नाही आता. इंग्लिशमध्ये प्रीमध्ये आणि मेन्समध्ये दोन्हीमध्ये स्कोर करणं हे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. इट इज नॉट ऑप्शनल. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, ही स्टुडंट ओल्ड स्टुडंट 22.50 एसओच्या प्रीमध्ये घेतले बघा आता. 22.50 एसओच्या प्रीमध्ये म्हणजे आउट ऑफ 25 ही गॉट 22.50. कारण की 25 मार्क्स पैकी असतं ना एसओ मध्ये, बरोबर आहे. तर त्याला 26 मार्क्स आले IBPS PO प्रीमध्ये आणि IBPS PO मेन्सची एक्झाम त्याने दिली आहे. हा मुलामध्ये झालेला बदल आहे. काही लोक तुम्हाला सांगतात, "अरे इंग्लिश काय, ज्याचं चांगलं असतं त्याचं चांगलं असतं. अरे तुझं वीक आहे का? मग तू एक काम कर, तू क्वांट रिजनमध्ये जास्त स्कोर कर."
अरे बाबा, क्वांट रिझनिंगमध्ये स्कोर करायला मर्यादा आहेत. इंग्लिशमध्ये तुम्ही स्कोर हा इम्प्रूव्ह करू शकता. जर तुमचा स्कोर नसेल, तर इंग्लिशमध्ये स्कोर तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. फक्त प्रॉब्लेम काय आहे? आपल्या स्ट्रॅटेजी चुकतात इंग्लिशचं प्रिपरेशन करण्याच्या. आपल्याला नेमकं कोणी सांगत नाही की नेमकं काय करावं. बरं, महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडनं तशा पद्धतीने प्रिपरेशन पण कोणी करून घेत नाही. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम इन महाराष्ट्र. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर यासाठी महत्वाचं काय काय बघा. आता एवढी गोष्ट तर महत्वाची आहे की ह्या वर्षी 15.25चा कट ऑफ लागला होता आयबीएस क्लर्क प्रिलिम्सचा. पीओचा 13.25 होता. आयबीपीएस पीओ मेन्सचा 13.50 होता. आयबीएस एसओ प्रिलिमचा 10.50 मार्क्सचा कट ऑफ होता. तर कट ऑफ इंग्लिशचा वाढत चाललाय. तर तुम्हाला मिनिमम कट ऑफ काढायचा असेल तरी सुद्धा इंग्लिश तुम्हाला चांगलं करावं लागेल. स्कोर तर घ्यायचाच आहे, पण मिनिमम कट ऑफ काढण्यासाठी सुद्धा इंग्लिश किती महत्वाचं आहे, लोक तुम्हाला काय सांगतात हे मॅटर करत नाही. ज्या लोकांनी एक्झाम दिले, जे पास झालेत, त्यांना विचारून बघा. त्यांचा स्कोर इंग्लिशमध्ये चांगला आलाय म्हणून फायनल सिलेक्शन झालंय. तर इंग्लिशचं महत्व मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही, ते आयबीपीएसनं अधोरेखित केलेलं आहे. कारण की थानोस सारखं इंग्लिश म्हणतं, आय एम इनएव्हिटेबल, मी अटळ आहे, माझ्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मग तो थानोस सारखा तुमच्या पुढे उभा राहून येऊन राहतो की माझ्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोर घेणं आवश्यक आहे. हे तुम्ही मान्य करा अथवा अमान्य करा. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की मुलांना काय आवडतं माहिती, त्यांच्या मनातलं जे आहे तो पुढचा बोलला काय आवडतं. अरे इंग्लिशची काही गरज नाही, ऑलरेडी इंग्लिशमध्ये स्कोर कमी असला आपला, आणि कुणी म्हटलं अरे इंग्लिश जास्त करू नको, आपलं कट ऑफ पुरते केलं बस झालं, आपलं हा बरं, खरंच फार चांगला माणूस आहे. अरे भावा, आपण इंग्लिशमध्ये स्कोर केल्याशिवाय न तुमची प्री निघते ना मेन्स निघते. आता मला एनआयसीएल मध्ये कोणते एका स्टुडंटनं सांगितलं होतं की सर, इन्शुरन्सच्या एक्झाममध्ये एओच्या कुठल्या पण, जर तुमचा इंग्लिशमध्ये स्कोर चांगला असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आणि आता कुठून एनआयसीएलची कुठली एक्झाम होती त्यामध्ये 23 पॉईंट काहीतरी कट ऑफ आलाय मेन्सचा इंग्लिशचा. तर तुम्ही विचार करा की इंग्लिशमध्ये बाकीचे स्टुडंट्स एवढे पुढे जात असताना तुम्ही मागे पडताय. मग हे मी न्यू स्टुडंटसाठी बोलतोय, बिगिनर्ससाठी बोलतोय, ज्यांनी बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन घेतलं 25,000 30,000 भरून, त्यांनाही बोलतोय की ह्या वर्षी तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोर केल्याशिवाय पर्याय नाही. आणि दिस इज द बेस्ट टाइम टू स्टार्ट प्रिपरेशन. ठीक आहे. आता बघा महत्वाचं काय, इंग्लिश कशा कशामुळे म्हणतात इकडे बघा. आता इंग्लिश इज अ स्कोरिंग अँड रँकिंग सब्जेक्ट. हा स्कोरिंग आहे, रँकिंग आहे. फक्त काय होतं की इंग्लिश कुणाकडे इफेक्टिव्ह नसल्यामुळे, कुठल्याही क्लासेसकडे तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह केलं तर युट्यूबवर इंग्लिशचे टीचर्स पण येत नाही. नॅशनल लेवलला मात्र इंग्लिशचे टीचर्स हे भरपूर ऍक्टिव्ह असतात. पण इंग्लिश हा स्कोरिंग आहे, रँकिंग सब्जेक्ट आहे, पण आपल्याकडे नसल्यामुळे मग काय, इंग्लिशचं काय नाही, कट ऑफ काढा फक्त, असं बोललं जातं. लक्षात घ्या, आयबीपीएस, आरआरबी, एसबीआय सगळ्या एक्झाम्समध्ये हायएस्ट स्कोरिंग एरिया आहे, आणि जो चांगला स्कोर घेतो तो पास होतो. दुसरं, इंग्लिश डिसाईड करतं कट ऑफ मार्जिन्स. जे तुमचं फायनल कट ऑफ आहे त्याचं मार्जिन इंग्लिश डिसाईड करतं. बरोबर आहे. कशामुळे 2-3 मार्कचा डिफरन्स सुद्धा फायनल मेरिट लिस्टमध्ये फरक आणू शकतो. दुसरं, इंग्लिश क्वेश्चन्स टेस्ट कोर एक्झाम स्किल्स. काही लोकांना वाटतं की माझी लँग्वेज खूप स्ट्रॉंग पाहिजे इंग्लिश. गरज नाहीये. लँग्वेज स्ट्रॉंग असण्याची गरज नाहीये. कोर स्किल्स आल्या पाहिजे. बरोबर आहे. ते लॉजिक, ते रिझनिंग जमलं पाहिजे इंग्लिशमध्ये. अरे लँग्वेज चांगली असणं म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येईल. एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना इम्पॉर्टंट आहे. म्हणून त्यासाठी तुमचा बेस पक्का पाहिजे. काय 10 लाख वर्ड्स आले पाहिजे तुम्हाला, ग्रामरचे सगळे रूल्स पाठ झाले पाहिजे. कुणाला पाठ असतात, कुणाला 10 लाख वर्ड्स येतात. हे जेवढे टीचर लोक सध्या युट्यूबवर येतात, त्यांचे एक्झाम्स पास झाल्या, त्यांना विचारा तुम्हाला कधी शब्द देतात ते, तरी पण एक्झाम पास होतात ना चांगल्या स्कोरने. ठीक आहे. पुढे बघा. आता इंग्लिश इज कॉमन अक्रॉस ऑल बँक. सगळ्या एक्झाम मध्ये बँकिंगच्या एकच आहे. रिझनिंग क्वांटचा तरी पॅटर्न थोडासा बदलतो, पण इंग्लिशचा सिलेबस सेम राहतो. पुढचं, इंग्लिश इम्प्रूव्ह स्पीड इन द एंटायर पेपर. तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचू शकता, तुमची ओव्हर स्पीड वाढते. बरं, इंग्लिश क्रुशियल आहे मेन्ससाठी. मेन्समध्ये इंग्लिशचा चांगला स्कोर असल्याशिवाय तुमचं फायनल सिलेक्शन होणं शक्यच नाहीये. दाखवा मला एखाद्या मुलाचा कमी स्कोर आला इंग्लिशमध्ये खूप, आणि तो फायनल सिलेक्शन झाले, अशी मुलंच नाहीयेत. बरं, पुढचं, इंग्लिश इज इझियर टू इम्प्रूव्ह दॅन क्वांट ऑर रिझनिंग. आता बघा, मला क्वांट रिझनिंगला इम्प्रूव्ह करायचं म्हटलं तर सुरुवातीला तुम्ही ज्या स्टेजपर्यंत पोहोचता तिथून पुढे 2-3 मार्क्स जरी वाढवायचे असले तरी खूप जास्त अभ्यास करावा लागतो, आणि ते पण एक्झाम मध्ये शक्य होत नाही कारण की टाइम लिमिटेड असतो.
मग सगळ्यांचे ॲव्हरेज स्कोर येतो, ॲव्हरेज मार्क्स येतात. पण इंग्लिशमध्ये जर तुमचं वीक असेल, जर कोणी म्हटलं तुमचं वीक इंग्लिश आहे, अरे बाबा मग तुला तिथे इम्प्रूव्ह करायला स्कोप आहे ना. फक्त प्रॉपर गायडन्स पाहिजे, प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे, जे सांगितलं तेवढं ऐकण्याची मानसिकता पाहिजे. बरोबर आहे. पुढे इंग्लिश जर स्ट्रॉंग असेल तर तुमची एक्झामची अँझायटी कमी होते. बघा, इंग्लिश जर आपल्याला वाटत असेल माझा वीक आहे, कॉन्फिडन्स नसेल, तर आपण थ्रू आउट द एक्झामिनेशन आपला कॉन्फिडन्स लेवल कमी राहतो. बघा तुम्ही, जर इंग्लिश स्ट्रॉंग असेल तर आपली ती एक्झामची अँझायटी पण निघून जाते आणि आपला परफॉर्मन्स बेटर होतो. या सगळ्या कारणासाठी इंग्लिश इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. बरं, आता आपली जी बॅच असणार आहे ही कशी असणार आहे, थोडंसं लक्ष देऊन ऐका, व्यवस्थितपणे ऐका. आता बॅच जी न्यू स्टुडंटसाठी जी एलिट इंग्लिश बॅच आहे तिची फीस आहे 3,500. ऍडमिशन 17 जानेवारीच्या अगोदर घ्यायचे. बरोबर आहे. अल्टिमेट बॅच आणि बँकिंग इंग्लिश टेस्ट सिरीज ज्या स्टुडंटला घेतलेल्या आहेत, ज्या स्टुडंट्सकडे आहेत ऑलरेडी आता, त्यांना फीस 2,500 लागेल. पण ऍडमिशन बिफोर 17 जानेवारी कुपन कोड यांचा एलिट आहे, ELITE, यांना डायरेक्ट 3.5 मध्ये भेटेल. यांना मात्र 2,500 मध्ये ऍडमिशन ज्यांचं सध्या आहे अल्टिमेट बॅच आणि बँकिंग इंग्लिश टेस्टला, फक्त त्यांनाच कुपन कोड आहे एलिट. बाकीच्या स्टुडंट्सला तो कुपन कोड नाहीये. त्या लोकांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलंय, म्हणून त्यांना एवढी आपण सूट देतोय फीसमध्ये. बरं, तिसरं म्हणजे ही बॅच लाईव्ह असणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचच्या स्टुडंटसाठी. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचच्या स्टुडंट्सनं वेगळी कुठली बॅच घ्यायची ही गरज नाहीये. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचच्या स्टुडंटला ती बॅच लाईव्ह असणार आहे. ठीक आहे. मी आधी जे बोललो होतो 1 वर्ष वाढवलं कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचचं आणि पुन्हा त्यांना देतोय पण मी पुन्हा बॅच ही. ठीक आहे. बरं, पुढे बॅच चालू होणार आहे मंडे 19 जानेवारी 2026 आणि सकाळी 11 वाजता टाइम आहे. सोबत फीस 4,000 सध्या आहे. डिस्काउंटेड मध्ये तुम्हाला 3,500 मिळेल 17 जानेवारी पर्यंत. बरं, मग आता ओल्ड स्टुडंटला काय करावं? आता बघा, आपण एक नवीन प्रोजेक्ट चालू करूया, नवीन टेस्ट चालू केल्यात, बँक प्रो इंग्लिश टेस्ट नावानं. याची फीस आपण 1,000 ठेवली आहे आणि हा कोर्स न रिप्लेस करतोय बँकिंग इंग्लिश टेस्टच्या कोर्सला. जे बँकिंग इंग्लिश टेस्टचा आपला कोर्स आहे, जो सर्वात चालणारा कोर्स, ज्यातल्या टेस्ट ज्या आहेत त्या ऍक्च्युअल एक्झाम लेवलच्या असतात आणि ज्यामुळे मुलांचा फायदा होतो, मुलं जेव्हा त्या नेहमी परचेस करतात. तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्याला आपण रिप्लेस केलंय बँक प्रो इंग्लिश टेस्टनं, ज्याच्यामध्ये सगळ्या ओल्ड टेस्ट इन्क्लूड असणार आहेत आणि नवीन टेस्ट ऍड होतील प्रत्येक दिवशी नेक्स्ट 4 जानेवारी पर्यंत. 4 जानेवारीपेक्षा नेक्स्ट 16 जानेवारी पर्यंत रोज एक टेस्ट, डेली. एकही दिवस मिस होणार नाहीये. रोज एक टेस्ट, फुल इंग्लिशची टेस्ट, सोबत एक सेक्शनल टेस्ट, आणि फुल जे टेस्ट असणार आहे त्याचा अनालिसिस व्हिडिओ सुद्धा त्यामध्ये ऍड होणार आहे. हे मी प्रॉमिस करत नाहीये, हे बॅच मध्ये इन्क्लूड आहे म्हणून तुम्ही 1,000 रुपये फीस भरताय. त्यामध्ये इन्क्लूड आहे, त्यामध्ये टेस्ट रोजच्या रोज होणार आहेत. बरोबर आहे. आता जे बाकी ओल्ड स्टुडंट आहेत, जे जुने स्टुडंट्स आहेत, ज्यांचं ऑलरेडी बॅच झाली माझ्याकडे, ते अल्टिमेट इंग्लिश बॅच पण घेऊ शकतात रेकॉर्डेड, ज्याची फीस 2,000 आहे आणि कुपन कोड वापरा प्रदीप50 नावाचा. ठीक आहे. बरं, एक लक्षात घ्या, ह्या ज्या बँक प्रो इंग्लिश टेस्ट आहेत ना, ह्या इन्क्लूड आहेत एलिट बॅच मध्ये, अल्टिमेट बॅच मध्ये आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच मध्ये. त्या नवीन येणाऱ्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत, जुन्या 350-400 टेस्ट आहेत, त्या सगळ्या यामध्ये इन्क्लूड आहेत. तर आपण काही त्यात चेंज असा आहे की नवीन बॅच रोज, नवीन टेस्ट रोज ऍड होणार आहे. आणि मी प्रॉमिस करत नाहीये, हा तुमचा हक्क आहे. ठीक आहे. हे प्रॉमिस नाहीये, हे होणारच आहे, याला पर्याय नाहीये आणि मला करणंच आहे. ठीक आहे. बरं, त्यामुळे मी एकच बॅच घेतोय ना, मला वेळ आहे. ठीक आहे. बरं, हे मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. ही आपली बँक प्रो इंग्लिश मॉक्स आहेत. याची फीस 1,000 आहे, व्हॅलिडिटी 1 इयरची आहे आणि इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन ऍप डाउनलोड करून गुगल प्लेवरनं त्यामध्ये तुम्ही ह्या दोन्ही बॅचेस घेऊ शकता. आपली पहिली बॅच म्हणजे कुठली महत्वाची सध्याची लाईव्ह बॅच, ही एलिट बॅच, आणि तुम्ही ज्या लोकांना ओल्ड स्टुडंट्स आहेत, ज्यांना फक्त टेस्ट सिरीज घ्यायची आहे, ते बँक प्रोची ही इंग्लिश मॉक्स घेऊ शकतात. ठीक आहे. बरं, आता महत्वाचं काय आहे, ह्या वर्षीचं कॅलेंडर जे आहे ना, ते कसं बघा. आता ज्या मेजर एक्झाम्स आहेत, ठीक आहे, अगोदर IDBIच्या जूनमध्ये एक्झाम्स आहेत, बाकी काही इन्शुरन्स एक्झाम अगोदर होतील, पण ज्या मेजर एक्झाम्स आहेत, ठीक आहे, ऑथेंटिक सोर्सेस हे सांगतात की मेजर एक्झाम्स ज्या आहेत
ऑगस्ट पासून बघा, ऑगस्ट 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 सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर 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 डिसेंबर 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 जानेवारी, इतक्या काळामध्ये सगळ्याच्या प्रिलिम्स आणि मेन्स असणार आहेत. तर तुम्हाला खूप चांगलं हे झालं की जुलैपर्यंत तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करू शकता. आणि आपली ही जी बॅच असणार आहे ही 4 महिन्याची बॅच असेल, पण हे 4 महिने तुमच्या टेस्ट पण चालू राहतील आणि बॅचचे लेक्चर्स पण चालू राहतील. हे 4 महिने एप्रिल एंडला, एप्रिल म्हणजे मे मिडला जेव्हा आपली बॅच संपेल त्याच्यानंतर पण डेली बेसिसवर तुम्हाला प्रॅक्टिस मिळेल. आणि हे सगळं महत्वाचं कशामुळे आहे इकडे बघा. हे महत्वाचं यामुळे आहे, तर बघा त्या सगळ्या टार्गेट एक्झामला, सगळ्या एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ क्लर्क, आरआरबीपीओ, सगळ्या सगळ्या जितके एक्झाम्स आहेत त्या सगळ्या आपण टार्गेट करतो ह्या कोर्समधनं. आणि कोर्समध्ये ह्या सगळ्यांचं प्रिपरेशन बघा. आता आपण यामध्ये इंग्लिश फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स लेवल घेणार आहोत, ते तर पक्का आहे. ग्रामरच्या कन्सेप्ट फाउंडेशन पासून ते एक्झाम ओरिएंटेड पण बघा. आता फाउंडेशन पण बिल्ड होणार आणि एक्झाम ओरिएंटेड याचा जो उपयोग आहे तो पण होणार. वोकॅबलरी बिल्डिंग होणार, कॉन्टेक्स्च्युअल कॉन्टेक्स्ट प्रमाणे, आणि एक्झाम रिलेव्हंट असणार आहे. सोबत सोबत सगळे बँकिंग इन्शुरन्स एक्झामचे क्वेश्चन टाइप्स, सगळे एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिस सेशन्स आणि सगळे टेस्ट सिरीज हे सगळे यामध्ये इन्क्लूड असणार आहे आपल्या एलिट बॅच मध्ये. बरं, आता बघा महत्वाचं काय काय आहे. आपल्याला अल्टिमेट फोकस करायचा क्वेश्चन सॉल्व्हिंगवर, जसं की एरर्स आहेत, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, सेंटेन्स कंबायनिंग, कनेक्टर, हे सगळं आपलं प्रॅक्टिकल ग्रामर मधनं होईल फाउंडेशन पासून ते एक्झाम ओरिएंटेड पर्यंत. मग वोकॅबलरी, क्लोज टेस्ट, फिलर्स, वोकॅब युसेज, इडियम फ्रेज युसेज, वर्ड्स ऑफ, हे सगळं आपण कव्हर करणार, त्याच्यावर फोकस करणार. सेंटेन्स स्ट्रक्चर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, सेंटेन्स जंबल, मॅच द कॉलम वगैरे, किंवा पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन्स आहेत, पॅरा जंबल, पॅराग्राफ कॅल्क्युलेशन, क्रिटिकल रिझनिंग वगैरे, किंवा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. त्या सगळ्याची प्रॅक्टिस ही आपण कन्सिस्टंटली घेणार आहोत, बॅच चालू असताना आणि बॅच संपल्यानंतर सुद्धा. म्हणजे बॅच ही फक्त 4 महिन्याची नाहीये, 1 वर्षाची आहे. आणि फीस आहे फक्त 3500. आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक पडत नसेल ना बॉस, तर मग तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा इंग्लिश शिकू शकणार नाही. माझी बॅच करून जर तुमचा स्कोर येत नसेल तर जगात तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा तुमचं प्रिपरेशन घेऊ शकणार नाही. ही माझी 100% गॅरंटी. आणि यू कॅन आस्क एनी ऑफ द ओल्ड स्टुडंट्स. ठीक आहे. तर आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, न्यू स्टुडंटसाठी 3500 फीस आहे. ऍडमिशन 17 जानेवारीच्या अगोदर घ्यायचं तुम्हाला. अल्टिमेट बॅच बँकिंग इंग्लिश टेस्ट सिरीज स्टुडंटसाठी आपण 2,500 फीस ठेवली आहे 17 जानेवारीच्या अगोदर, आणि कुपन कोड आहे एलिट. बरोबर आहे. बॅच ही लाईव्ह असेल कॉम्प्रेन्सिव्ह बॅच मध्ये, म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह बॅचच्या लोकांना वेगळी घ्यायची गरज नाहीये. बँक प्रो इंग्लिश टेस्ट ह्या इन्क्लूड असतील ओल्ड आणि न्यू सगळ्या ह्या बॅचेसमध्ये, ह्या बॅचमध्ये. मग ओल्ड स्टुडंट्सनं काय करायचं, ज्यांना ऑलरेडी प्रिपरेशन झालंय, ज्यांनी माझ्याकडे बॅच केली आहे, ते बँक प्रो इंग्लिश टेस्ट घेऊ शकतात 1000 रुपयामध्ये. ठीक आहे. बरं, किंवा त्यात ओल्ड टेस्ट आहेत, नवीन पण येणार आहेत. किंवा जर त्यांना लेक्चर्स प्लस टेस्ट दोन्ही पाहिजे तर अल्टिमेट इंग्लिश बॅच घ्या, रेकॉर्डेड 250 लेक्चर्स आहेत. ठीक आहे. ती 2000 रुपयामध्ये आहे. तुम्हाला कुपन कोड प्रदीप50 वापरायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्या टेस्ट इन्क्लूड आहेत. आय होप मी बोलून झाल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कुठलेही क्वेश्चन्स नसतील. आता पुढे आपण काय करणार आहोत, 2026 मध्ये अभ्यास कसा करायचा इंग्लिशचा याचं स्पेशल सेशन घेतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मिशन इंग्लिश ची सुरुवात आपण करतोय ह्या मंडे पासून. आणि ह्यासाठी तरी कमीत कमी व्हिडिओला लाईक द्या, व्हिडिओ शेअर करा, शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यांना सांगा की आपण मिशन इंग्लिश चालू करतोय. आता हे 1 वर्ष मी तुमची जबाबदारी घेतली आणि मी ती पार पाडणार आहे. जसं मी आजपर्यंत 1.5 वर्षामध्ये गेल्या जवळजवळ 150+ लेक्चर घेतलेले आहेत युट्यूबवर फक्त. ठीक आहे. तसं मी सुद्धा ह्या वेळेस सुद्धा 1 वर्ष मध्ये आपल्याला भरपूर रिझल्ट काढायचे आणि फायनल सिलेक्शन करूनच द्यायचं आता, बस झालं. आणि इंग्लिश जर तुमचं चांगलं असेल ना बॉस, तर जे लोक आतापासून प्रिपरेशन करतील ते सुद्धा ह्या वर्षी फायनल सिलेक्शन घेऊन येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला कुठली अडचण असेल, काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता. 9850977444 हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा यू कॅन टेक्स्ट मी, व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. एनिवे, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू ऑल ऑफ यू. मंडेला भेटूया आपण मिशन इंग्लिश सोबत. आणि तोवर ऍडमिशनला सुरुवात करा. ऍडमिशन्स घेणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीच्या लोकांना सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.
and all the best. Take care and keep smiling. Thank you.